नमस्कार 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 मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो नृत्याच्या या महामंचावर, ज्याचं नाव आहे डॅझलर रिटर्न सहप्रस्तुत युवा डान्सिंग क्वीन, को पॉवर्ड बाय लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5, कॅडबरी डेअरी मिल्क सिल्क आणि एंगेज न्यूट्रिशनल पार्टनर प्युरोटी. सर्वात आधी स्वागत करूया आपल्या 9 डान्सिंग क्वीन्सचं आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणाऱ्या आपल्या डान्स मास्टर ओमकार शिंदेचं. आता स्वागत करूया आपल्या परीक्षकांचं, क्लासिक डान्सर मयूर वैद्य आणि अभिनयातली वाघीण आणि नृत्यातली हरणी सोनाली कुलकर्णी. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. आपली पुढची स्पर्धक ही आषाढी एकादशी सारखी आहे. तिच्या अंगामध्ये वारकऱ्यांच्या चालीचा ताल हा भिनलेला आहे. नृत्याविषयी तिची असीम श्रद्धा आहे. तुळशी वृंदावनाचं पावित्र्य तिच्यामध्ये आहे. तिच्या नृत्याने ती विठ्ठल रूपी प्रेक्षकांना स्तब्ध करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया तिच्या डान्सने होतात भल्या भल्यांचे वांदे अशी नाशिकची क्षमा देशपांडे. कुठे हरवलायस तू? जबाबदारी घ्यायला शिक आता. लहान मुलासारखं वागणं बंद कर आता. मोठा झालायस तू. दिस इज द डेडलाईन, वी कांट मिस इट. व्यवस्थित बसायला तुझी लहानपणीची शाळा नाहीये, ऑफिस आहे. आम्हाला भेटायला वेळ काढायचा. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. चल आपण गेम खेळूया. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडी झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. रोज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. लहानपणी सगळे विचारायचे मोठं होऊन काय व्हायचंय, पण आता मोठं झाल्यावर वाटतंय की मला पुन्हा लहान व्हायचंय. अरे काय गोड आज स्टंट वगैरे. क्षमा. वा वा सोनाली, किती गोड ऍक्ट होता यार, किती गोड ऍक्ट होता. सगळ्यांना रिलेट होईल असा ॲक्ट आहे, कारण आपल्या प्रत्येकाला असं वाटतं की ते दिवस आयुष्यातले परत कधीच येऊ शकत नाही आणि ते दिवस आयुष्यातले सगळ्यात आनंदी, सगळ्यात चांगले दिवस होते. आणि
ते ॲक्टमधनं दाखवायचं. इतकं सुंदर गाणं निवडलं. क्षमा, तू इतकी सुंदर दिसतेयस, खूप सुंदर दिसते. थँक्यू. आणि बरोबरीने तुझ्या प्रेरणाने इतकी सुंदर साथ दिली आहे. प्रेरणा, किती गोड. थँक्यू. मला तुझ्या त्या वेण्याच इतक्या गोड वाटतायत. आणि त्यात तू इतकी मस्त एंट्री तुझी झाली आणि मग तू तिला तिच्या लहानपणीच्या दिवसात घेऊन गेलीस. फार सुंदर कोरिओग्राफी. काही काही जागा तर इतक्या सुंदर होत्या. ते हँड्सचं ते केलं, अचानक मग ते स्लो मोशनमध्ये झालं. ते सगळे जो फॅन क्रिएट केला तुम्ही, किंवा तरंग, पाणी इतकं सुंदर दाखवलं. एका क्षणाला ती तुझ्या अंगावरनं मग डायरेक्ट डोक्यावर पाय ठेवते आणि तू खाली जातेस. ते वगैरे सगळं खूप कमालच होतं. पण तुझ्या मनातले विचार किंवा शब्द तुम्ही दोघांनी तुमच्या कॉम्बिनेशनमधनं इतके सुंदर ते मांडले ना, की ते मला जास्त भावले. आणि तुला मला चॉकलेट द्यायचं आहे, कारण तू डेअरी मिल्कच्या कलरचा ड्रेस घातलायस. सो प्लीज इकडे ये आणि अर्थात क्षमाला पण घेऊन ये. प्रेरणा, तू काय सुंदर साथ दिली ग क्षमाला. आणि क्षमा, सुरुवातीचे डायलॉग्सच इतके सुंदर होते त्या ॲक्टमधले की आम्ही त्याच्यात इन होत गेलो. आणि नंतर तू अक्षरशः त्या मिररमध्ये तुझं बालपण दिसलं. ही कल्पनाच खूप सुंदर होती. आणि त्याच्यानंतर तू त्या बालपणात गेलीस आणि एन्जॉय करता करता स्टंट्स पण केले, मजा पण केली. वेगवेगळे अनुभव पण आम्हाला नृत्यातनं तुम्ही दिलेत. तुम्ही दोघींनी जो एक सुखद आनंद दिला या क्षणाला, तो खूपच सुंदर होता. खूप छान ओंकार, खूप सुंदर मांडणी केलेली अख्ख्या ॲक्टमध्ये. पण प्रेरणा आणि क्षमा, थँक्यू सो मच ह्या सुंदर ॲक्टसाठी. थँक्यू. थँक्यू सो मच. तर प्रेरणा, आता मला क्षमाताई बरोबर एक खेळ खेळायचा आहे गुढीपाडव्यानिमित्त, त्यामुळे तू जागेवर जाऊन बसू शकतेस. तर क्षमा, आता मला तुझ्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत की तू हे पूर्ण करू शकतेस, कारण तुझं संस्कृतवर प्रभुत्व आहे. त्यामुळे आपण हा खेळ तुझ्याबरोबर पण खेळणार आहोत. तर गंगा, गायत्री दोघी या, बत्तासा आणि कडुलिंब या. बर, आता तुला खेळ माहिती आहे. मी तुला प्रश्न विचारणार आहे किंवा काहीतरी एक टास्क असेल जी मराठी संस्कृती किंवा मराठी भाषेशी संबंधित असेल गुढीपाडव्यानिमित्त. जर उत्तर चुकलं किंवा तुला जमलं नाही तर गायत्री तुला कडुलिंबाचं पान भरवणार आहे. आणि जर उत्तर बरोबर आलं तर गंगा तुला बत्तासा भरवणार आहे. क्षमाने क्षणभंगुरतेने क्षीण क्षेपणास्त्राच्या क्षुल्लक क्षेत्रफळावर क्षणाक्षणाला क्षणिक क्षमतेच्या क्षेत्र रक्षणाने क्षणार्धात क्षितिजापर्यंत क्षार क्षालनाने क्षिणवले. तुला एक चॉकलेट देणार. आई, नाकात ना कुठे खातो. कम ऑन, रेडी, 1 2 3 स्टार्ट. क्षमाने क्षणभंगुरतेने क्षीण क्षेपणास्त्राच्या क्षुल्लक क्षेत्रफळावर क्षणाक्षणाला क्षणिक क्षमतेच्या क्षेत्र रक्षणाने क्षणार्धात क्षितिजापर्यंत क्षार क्षालनाने क्षिणवले. पण मजा आली क्षमा तुझ्याबरोबर खेळून. पण एक तर तू पूर्ण केलंस, मला खरंच खूप बरं वाटलं. थँक्यू. आणि अर्थात तुझा डान्स पण उत्तम झालाय. पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपली पुढची जी स्पर्धक आहे ती आहे नारळी पौर्णिमा. कारण तिचं आणि समुद्राचं नातं इतकं जाळ्यासारखं विणलेलं आहे की ती त्यातून बाहेरच पडू शकत नाही. जसं समुद्राला नारळ वाहतात तसं इकडे ही स्पर्धक दिवसेंदिवस स्वतःला ब्लास्ट वाहून घेते. मला कळलंच असेल मी कोणाबद्दल बोलतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिचा डान्स सगळे बसतात बघत, अशी कोळीवाड्याची शान अंकिता भगत. एक पोरगी एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती.
तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, लचकत मुरडत चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती, पाहिली होती, पाहिली होती, चालली होती, चालली होती. माझ्या जळते उरात, तुझ्या फिरतीची आग माझ्या जळते उरात. हुर 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 लागली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती रे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती, नाक्यावरती पाहिली होती, मन्नामध्ये भरली होती. अरे गोल्डन ब्लास्ट मिळालेला आहे. पण आता जो आपण खेळ खेळणार आहोत तो तुला माहितीये काय खेळ खेळणार आहोत, त्याच्यात गोल्डन ब्लास्ट मिळणार आहे की नाही ते बघायला लागेल. का कडुनिंबाचं पान तू आज खातेस हे पण बघायला लागेल. सो अनिश तू जाऊन बसू शकतोस. अंकिता ताई बरोबर मला एक खेळ खेळायचा. ओके या या गांगा या. तर हे कडुनिंबाचं पान आणि हा बत्तासा आलेला आहे जागेवर. तर तुला खेळ माहितीच आहे, गुढीपाडवा आहे. मराठी भाषा किंवा संस्कृतीविषयी मी काही प्रश्न विचारणार आहे. उत्तर चुकलीस तर तुला ते पान चघळायचंय, नाहीतर तुला गोड बत्तासा मिळणार आहे. ओके रेडी? 1 2 3 स्टार्ट. अफाट अंकिताच्या अदांवर अण्णांच्या अंकितने अंगणात आनंदून अंगठीच्या आकाराचा आंबा आपटला. रेडी? 1 2 3 स्टार्ट. अफाट अंकिताच्या अदांवर अण्णांच्या अंकितने अंगणातून आनंदून अंगठीच्या आकाराचा आंबा आपटला. चालेल, हरकत नाही, हरकत नाही. नाही एक अक्षर चुकलं पण हरकत नाही, पण बत्तासा द्यायला. ए अनिश ये इकडे. एक पोरगी संध्याकाळी नाक्यावरती पाहिली होती. तर आता आपल्या परीक्षकांना या छोट्या अनिश बरोबर काहीतरी गप्पा मारायच्या, त्यामुळे गंगा तुम्ही बसू शकता. चला गंगा. हा सोनाली. हाय अनिश. हाय मॅम. आय लव्ह यू अनिश. आय लव्ह यू टू मॅम. ओ माय गॉड. अनिश यार क्या तुम हो, मतलब मैं तो तुम्हारी फैन हो गई हूँ. थँक यू. काय हाय एनर्जी ऍक्ट होता. अंकिता तू पण जवळजवळ तो चावल्यासारखा तुझी पण एनर्जी इतकी वाढली होती. आणि एनर्जी तर एनर्जी, एक्सप्रेशन्स. थँक्यू मॅम. हे गाणं मला इतकं आवडतं, इतकं आवडतं. इतकं सुंदर गाणं आहे. त्याची एनर्जी, टेम्पो, शब्द, ती मिस्चिव्हियस मिश्किल भाव सगळं, आणि ते सगळं तुम्ही दोघांनी इतकं सुंदर उतरवलं. इतका भन्नाट ऍक्ट होता अंकिता, आणि याचं श्रेय तू 70% अनिशला द्यायलाच पाहिजेस. थँक्यू.
और ऑफ कोर्स अभी तुमने मुझे रोज दिया है तो मुझे तुमको कुछ देना बनता है. एक पोरगी एकाही क्षणाला वाटत नव्हतं की डोळे ब्लिंक व्हावे, इतका सुंदर तुमचा ऍक्ट होता. आणि ह्यांनी जे काही लिफ्ट्स केल्या, स्टंट्स केले, बाप रे, आम्ही स्टंट झालो. थँक्यू सर. सगळ्यात काय आवडलं मला, सोनाली मॅम कडे तू आला आणि फूल दिलं तिला, रोज दिला आणि तिच्याकडे इतके सुंदर एक्सप्रेशन्स दिले. ते बघून मला असं वाटतंय की तू आणि सोनाली मॅम जर रोमॅन्टिक सॉन्ग केलं तर कसं दिसेल. तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, तिचे गोरे गोरे गाल, तिचे काळे काळे बाल, लचकत मुरड चालली होती, पाहिली होती, चालली होती, पाहिली होती. एक पोरगी संध्याकाळी नाट्यावरती पाहिली होती, नाट्यावरती पाहिली होती. आपली पुढची स्पर्धक ही दसऱ्यासारखी आहे. तिने सीमोल्लंघन करून या मंचावर प्रवेश केलेला आहे. तिचा प्रत्येक परफॉर्मन्स हा सोन्यासारखा चमचमता असतो. झेंडूच्या फुलांचं मांगल्य तिच्या कलेमध्ये आहे. दसऱ्याला जशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते तसंच ती सतत नाविन्याचा ध्यास घेऊन असते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया जिच्या समोर सगळे जोडतात कर अशी धनश्री काडगावकर. आई, असं म्हणतात आई म्हणजे मायेचा अथांग सागर. पण माझ्या लहानपणी मला मायेचा एक थेंब सुद्धा नशिबी नाही झाला. माझ्या लहानपणी माझी आई मला कधीच आवडली नाही. चल बाळा, जेवून घे लवकर. आई तू पण जेव ना माझ्यासोबत. उगाच आता नखरे करू नकोस. जेव म्हटलंय ना. अगं पण हे बघितलं, माझ्यासोबत कधी जेवत पण नाही, नुसतं मला ओरडते. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. आई, आमच्या स्कूलमध्ये ना पॅरेंट्स मीटिंग आहे, तू येशील ना मीटिंगला. नाही रे, मला जमणार नाही. तेवढं एकच काम आहे का मला. उद्या सर्वांचे पालक स्कूलमध्ये येणार आणि माझीच आई नसेल. आई असं मुद्दाम करते, तिला माझ्यासाठी वेळच नाहीये. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरते. बेचैन स्वप्नांची पाखरे हरवून जाते. मनाच्या पाऱ्याला आवरू किती. काय रे, कसली बॅग भरतोयस ही. आई, सगळेच सहलीला चालले म्हणून मग मी पण जाणार आहे. काय, आणि हे आत्ता सांगतोयस. अजिबात कुठे जायचं नाही. घरात थांब, मला कामाला हातभार लाव आणि हो, अभ्यासाकडेही लक्ष दे आता. आई, तू प्रत्येक वेळेस असंच करतेस. इतकं वाईट कोणी कसं असू शकतं ग. मला नाही बोलायचं तुझ्याशी. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय.
मी जर आता सायकल चालवायला लागलो तर माझी उंची किती भारी वाढेल ना. मस्त छान लावतोयस, पण आता काही सायकल बिकल मिळणार नाही. शाळेला चालत जायचं. मी काहीही मागितलं तर मला नाहीच ऐकायला भेटतं. मी इतका वाईट आहे का? मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहर, मनाच्या आभाळी अशी डोलेतील भर, घेऊ दे मनाला श्वास मोकळा. आई, ही डायरी कसली आहे ग? अरे किती वेळा सांगितलं तुला त्या डायरीला हात लावायचा नाही म्हणून. आणि इकडे किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. आणि म्हणून मला लहानपणी आई कधीच आवडली नाही. कदाचित ही डायरी मिळाली नसती तर तो राग अजूनही असता, कारण मला तिची बाजू कधीच नाही दिसली. आई, मला माफ कर. धनश्री, खूप सुंदर ऍक्ट आणि खूप जवळचा विषय सगळ्यांचाच. हो. आणि तुझी बॉडी लँग्वेज इतकी अप्रतिम होती. म्हणजे आत्तापर्यंतचे तुझे ऍक्ट्स आणि एक आई, हे अमेझिंग बॉडी लँग्वेज तू कॅरी केलीस आणि मला खरंच तू एक आई वाटत होतीस. थँक्यू अद्वैत. फारच कमाल ऍक्ट्रेस होती. सोनाली, सगळ्यांच्या मनात पडलेला प्रश्न मलाही पडलाय की नेमकी काय गोष्ट आहे ती डायरीत लिहिलेली अशी. असं काही विचार केलायस का? हो, हा ॲक्ट थोडासा वेगळा आहे. दरवेळेस आम्ही काही ना काही एक्सपेरिमेंट करतोय. हा एक्सपेरिमेंट आहे का काय मलाही त्याला काही बोलता नाही येणार, पण आपण फक्त या ॲक्टची एक बाजू बघितली आहे. सो मला हा ॲक्ट तुम्हाला दुसऱ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दाखवायचा. सो याची दुसरी बाजू मी तुम्हाला दाखवतो. आई, असं म्हणतात आई म्हणजे मायेचा अथांग सागर, पण माझ्या लहानपणी मला मायेचा एक थेंब सुद्धा नशिबी नाही झाला. माझ्या लहानपणी माझी आई मला कधीच आवडली नाही. चल बाळा, जेवून घे लवकर. आई, तू पण जेव ना माझ्यासोबत. उगाच आता नखरे करू नकोस हा. जेव म्हटलंय ना. आता कसं सांगू बाळा, तू जेवलास म्हणजे मी जेवल्यासारखंच आहे ना. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. आई, आमच्या स्कूलमध्ये ना पॅरेंट्स मीटिंग आहे. तू येशील ना मीटिंगला? नाही रे, मला जमणार नाही. तेवढं एकच काम आहे का मला? नाही येऊ शकणार मीटिंगला, कारण एक दिवस जरी कामाला खाडा केला तरी त्या दिवसाचे पैसे कापले जातील. कोरड्या जगात माझ्या भोवती चार भिंती, बोचरे नकार सारे आशा क्षणात विरती, बेचैन स्वप्नांची पाखरे हरवून जाती, मनाच्या पाऱ्याला आवरू किती. काय रे,
कसली बॅग भरतोयस ही? आई सगळेच सहलीला चालले म्हणून मग मी पण जाणार आहे. काय? आणि हे आत्ता सांगतोयस? अजिबात कुठे जायचं नाही. घरात थांब, मला कामाला हातभार लाव आणि हो, अभ्यासाकडेही लक्ष दे आता. सॉरी रे, 2 मिनिटं जरी तू माझ्या डोळ्यासमोरून दूर गेलास ना तरी कासावीस होतो जीव माझा. किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. आई मी जर आता सायकल चालवायला लागलो तर माझी उंची किती भारी वाढेल ना. मस्त छान लावतोयस, पण आता काही सायकल बिकल मिळणार नाही. शाळेला चालत जायचं. सायकल द्यायला आवडलं असतं तुला, पण आता जरा पैसे वाचवले तर ते तुझ्या भविष्यासाठी वापरता येतील. आई ही डायरी कसली आहे ग? अरे किती वेळा सांगितलं तुला त्या डायरीला हात लावायचा नाही म्हणून. आणि इकडे किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला तुला, किती सांगायचंय. आणि म्हणून मला लहानपणी आई कधीच आवडली नाही. कदाचित ही डायरी मिळाली नसती तर तो राग अजूनही असता, कारण मला तिची बाजू कधीच नाही दिसली. आई मला माफ कर. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला. असं वाटतं प्रत्येकाची वेगळी भावना आहे आणि प्रत्येकाचं आईबरोबरचं नातं खूप वेगळं आहे, खूप पर्सनल आहे. हे जे नातं तुम्ही आता इथे मांडलं ते जरी वेगळं असलं तरी प्रत्येकाला आपल्या आईविषयी असंच काहीसं वाटत असतं. अशी खूप मुलं असतील ज्यांना कुठलं तरी आपल्या आईचं वागणं किंवा आईने केलेली कुठली तरी गोष्ट कायम मनात एक घर करून बसते की आई अशी का वागली असेल. आणि मला असं वाटतं की त्या सगळ्या मुलांना त्यांच्या मनातल्या प्रश्नांचं उत्तर आज मिळालं असेल. इतका त्याग आई वडील आपल्यासाठी करत असतात. आणि धनश्री तू इतकं छान परफॉर्म केलंयस, इतकं सुंदर परफॉर्म केलंयस. आणि ऑफकोर्स नागराज तू पण इतकं समजून परफॉर्म केलं आहेस, इतकं समजून परफॉर्म केलं आहेस. मला खूप कौतुक वाटतंय. प्लीज त्याची दृष्ट काढ माझ्यासाठी. इतकं छान. आई हा विषयच निघालाय. म्हणजे मला सगळ्या जगात काय आवडत असेल ती आई आवडते. धनश्री तू आई इतकी सुंदर पोर्ट्रे केलीस आणि हे सगळ्यात कठीण कॅरेक्टर आहे. ते मातृत्व तुझ्या डोळ्यांनी दिसणं आणि सगळ्यात सुंदर पॉइंट होता म्हणजे दोघंही तुम्ही फ्लोअरवर गेला आणि तू त्याला कुशीत घेतलंस. तो इतका सुंदर मोमेंट होता. आज आपण इतके मोठे झालोय तरी आईच्या कुशीत जाण्याची जी एक ऊब असते ना ती आजही हवीशी वाटते आपल्याला. आणि ती इतकी सुंदर दाखवली. त्याच्यानंतर पहिल्या ऍक्ट मध्ये खूप विचार केला की काय केलं असेल, का असं आई वागत असेल. कुठेतरी लिंक लागत होती, बागे जात होतो आपण. आणि नंतर सेकंड ऍक्ट मध्ये खरं तर मला
लागलं ते मनाला. मला तिथे येऊन दोघांनाही मिठी मारायची आहे. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय. आई होण्यासाठी ऍक्च्युली आई आधी व्हावं लागतं, तोपर्यंत त्या भावना येत नाही. पण धनश्री तू कमालीच्या आणल्यात. तुझ्या या ऍक्टसाठी गोल्डन ब्लास्ट तो बनता है ना. नागराज काय झालं? आईची आठवण आली. मी होऊ का तुझी आई आत्ता? हा 2 मिनिटासाठी चालेल का तुला? आणि आज आपण गुढीपाडवा सेलिब्रेट करतोय. कौटुंबिक सण, सगळे आपल्या परिवाराबरोबर असतात. तुलाही तुझ्या आईची आठवण येते, आपल्या सगळ्यांना आपल्या आपल्या फॅमिलीची आठवण येते. आणि आता आपण फिनालेच्या जवळ जातोय. काहीच एपिसोड्स राहिलेले आहेत. अशा अनेक मिक्स्ड इमोशन्स आहेत, मिक्स्ड भावना आहेत, स्ट्रेस आहे, टेन्शन आहे आणि सण आहे. तर मला असं वाटतंय की मी आणि मयूर संपूर्ण युवा डान्सिंग क्वीनच्या संचाकडून तुम्हा सगळ्या डान्सिंग क्वीन्सना काहीतरी सरप्राईज देऊ इच्छित आहोत. सो आय विल कॉल ऑल आवर डान्सिंग क्वीन्स ऑन द स्टेज. प्लीज या. सो तुम्ही सरप्राईजसाठी तयार आहात मुलींनो? तर मग असं नाही, डोळे मिटायला लागतात आधी. रेडी 5 4 3. ओके, आता आम्ही गाणं गाणार आहोत, ते एन्जॉय करा. किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय, किती सांगायचंय मला, किती सांगायचंय. आई, आमच्या स्कूलमध्ये ना पॅरेंट्स मीटिंग आहे. तू येशील ना मीटिंगला? नाही रे. आता सगळ्या आया आलेल्या आहेत आणि 2 आया स्पेशल येतात, कारण त्यांचा आयाने बर्थडे गर्ल्स आहेत त्या, आणि त्यांचाच बर्थडे आहे. मला वाटतं आपल्या इकडे सगळे सेलिब्रेशन्स होतात प्रत्येक गोष्टीचे, तर त्यांचाही बर्थडे सेलिब्रेट झाला पाहिजे. आपली पुढची स्पर्धक ही नवरात्री सारखी आहे. म्हणजे नवरात्र, दुर्गा देवीचा उत्सव, गरबा आणि दांडिया खेळून सगळेजण हा उत्सव साजरा करतात. जा रे हट नटखटने गरबा खेळायला संथ गतीने सुरुवात होते आणि नंतर हळूहळू जसं जसं वातावरण तापत जातं तसं ढोली तारो ढोल बाजे या उत्साहात दांडिया खेळायला सुरुवात होते. आपली पुढची स्पर्धक सुद्धा या गरबा आणि दांडिया सारखीच आहे. तिच्यातली शक्ती सुद्धा जसा जसा तिचा परफॉर्मन्स जवळ जवळ येतो तशी तशी वाढत जाते. आणि मग ज्या काही टिपेला जाऊन ती नाचते ते काही विचारू नका. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सबसे हार्ड कृतिका गायकवाड. अरे काय ग, का रुसून बसलीयस? काय नाही, तू मासनी तर माझी काही चिंताच नाही. अरे काय झालं?
तुम्ही लोकांसाठी एवढ्या नवीन नवीन वस्तू बनवता, माझ्यासाठी कधी काय बनवलंय का? अगं वेडाबाई, तिकडं जाऊन बघ मी तुझ्यासाठी काय बनवून ठेवलंय ते. सबसे हार्ड. अरे काय हे काय कॉम्बिनेशन आहे, काय मस्त भावली आहे. काय नाव तुझं? त्रिशा. त्रिशा. हाय, काय मस्त आहेस तू. थँक्यू. मयूर. बापरे, काय ती वेगळंच होतंय. खरं तर हे लता मंगेशकरांचा आनंद घन म्हणून त्यांनी हे संगीतबद्ध केलेलं आणि त्याच्यात पहिला जो बीट आला तेव्हा जरा थोडंसं मला कचकन झालं की अरे आयरिणीचं काय झालं या. पण खूप छान तो मर्ज झाला असं मी म्हणेन त्याच्यात. आणि या दोघींच्या रिॲक्शन्स, त्याच्यावरचा अभिनय आणि मुवमेंट, त्याच्यामुळे हा ॲक्ट खरंच कलरफुल झाला अख्खा. आणि मला तर खूप आवडला ज्या पद्धतीने तुम्ही तो सादर केला इथे. खूप वेगळा, खूप इंटरेस्टिंग होता, खूप कलरफुल होता ॲक्ट असा. आणि मला असं वाटतं असा प्रयोग करणं खूप छान वाटतं. पाहणारा सुद्धा एक नवीन गोष्ट बघायला मिळते, आम्हाला एन्जॉय करता येतं, मार्कही देता येतात छान छान. पण खरंच सुंदर ॲक्ट होता तुमचा. थँक्यू सो मच. थँक्यू. सोनाली. कृतिका आणि तृषा खूप गोड ॲक्ट होता. मला आवडलं. मला ते खूप आवडते ओमकार की तुम्ही आपल्या ठेवणीतल्या जुन्या गाण्यांना बाहेर काढता आणि अशा पद्धतीने त्याचं काहीतरी नवीन आजच्या युवा पिढीला कळेल, भावेल, आवडेल अशा पद्धतीने त्याचं काहीतरी छान स्वरूप करून लोकांसमोर मांडता. आणि त्यात तुम्ही ट्विस्ट असा केला की ही पप्पेट भावली त्यांनी क्रिएट केली, त्यांनी बनवली आणि ती गोष्ट फारच गोड होती की ती म्हणते की माझ्यासाठी काहीतरी बनवा आणि मग ही भावली त्याने बनवली आणि मग ती त्या भावलीबरोबर कशी खेळते अशी ती सगळी कॉन्सेप्ट होती. त्रिशा, अभी मुझे आपने देखा होगा मैं खेल खेल रहा हूँ. यस, थैंक यू. तो आप जाइए, मैं इनके साथ जरा खेल खेल लेता हूँ. तर आता मी एक वाक्य म्हणतो, ते लगेच तुला रिपीट करायचंय. मी ज्या स्पीडने म्हणेन, हो बघून, मी ज्या स्पीडने म्हणेन त्याच स्पीडने. ओके, रेडी? 1 2 3 स्टार्ट. कृष्णाच्या कृपेने कृतिकाने कृतकृत्यतेने कृपण कृषीला कृतीपूर्वक कृपाविले. बापरे.
मी त्या स्टाईल मध्ये बोलू? हा बेस्ट. हा चालेल. वेगळ्या स्टाईलने काय म्हणजे तुम्ही जे काय माझी स्टाईल क्रिएट केलेली आहे इथे त्या स्टाईलने बोलते ना. सगळं मी वेगळं क्रिएट नाही करत आहे. खरंय खरंय. कृष्णाच्या कृपेने कृष्ण कृतिकाने कृत्य कृत्य देणे कृपे कृषीला कृती पूर्व कृपविले. नाही मी डू दी ऑन. नॉट फेअर. पण मजा आली तुझ्याबरोबर खेळून. जांभई उठणे का होईना ते पूर्ण केलं शेवटी. वा, थँक्यू सो मच. आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मंडळी, या आठवड्यातले सगळे परफॉर्मन्सेस आता संपलेले आहेत आणि आता वेळ झाली हे जाणून घ्यायची की कोण आहे या आठवड्याचा डॅझलिंग परफॉर्मर ऑफ द वीक. मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी ते नाव जाहीर करावं. धनश्री काडगावकर. तर धनश्री, तुझ्या या डॅझलिंग परफॉर्मन्ससाठी डॅझलर इटर्नाकडून मिळतंय तुला एक खास गिफ्ट हॅम्पर. आणि मी मयूरला विनंती करतो की त्याने ते रंगमंचावर येऊन धनश्रीला द्यावं. तर धनश्री, वा काय परफॉर्मन्स होता. आणि तुझ्या या मास्टर परफॉर्मन्ससाठी तुला वेंकीज प्युरोटीन तर्फे प्युरोटीन मास्टर परफॉर्मन्स ऑफ द डे चा हॅम्पर देताना आम्हाला खूप आनंद होतोय. आणि मी सोनालीला विनंती करतो की तिने रंगमंचावर येऊन तिला ते द्यावं. आणि आता वेळ झाली आहे हे जाणून घ्यायचे की कोणाला मिळणार आहे महाअंतिम फेरीची सुवर्ण मोहोर. त्यामुळे मी परीक्षकांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावं आणि ती नावं जाहीर करावीत. सुवर्ण मोहर जाते धनश्री, दुसरी मोहर जाते क्षमा, आणि तिसरी मोहर अंकिता. या अशा वेड्यासारख्या आल्या म्हणून आता आम्ही देत नाही. तर मंडळी, आता प्रत्येक डान्सिंग क्वीन कडे एक एक सुवर्ण मोहर आलेली आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता अजूनच उत्कंठावर्धक होत चाललेली आहे. आता मला सुद्धा उत्कंठा लागली की महाअंतिम फेरीत किती डान्सिंग क्वीन पोहोचणार आहेत आणि या सगळ्याची उत्तरं आपल्याला पुढच्या आठवड्यात मिळणारच आहेत. त्यामुळे तुम्ही पाहायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम सी युवावर रात्री 9:30 वाजता, ज्याचं नाव आहे डॅझलर इटर्ना सहप्रस्तुत